पुण्यात शिंदे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार आहे अशी शक्यता निर्माण झाली। तशा बैठका होत आहेत आणि राजकीय पडसाद देखील उमटत आहेत। मात्र पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा असताना देखील रवींद्र धंगेकरांना महायुतीच्या बैठकीला बोलावलं गेलं नाहीये आणि या एका घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण देखील चांगलंच तापलंय। मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं धंगेकरांना भोवलंय का? आणि जर हे असंच सुरू राहिलं तर अजितदादांना पुणे महानगरपालिकेत धंगेकरांच्या नाराजीचा फायदा होणार का? आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे? जिकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये बैठक झाली, तिकडे काय घडलंय, पुण्यात नेमकं काय सुरू आहे, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपा आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केलं। त्यामुळे दोन्ही पक्षांचे जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं। अखेर आज निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त बैठक एक आयोजित केली होती। या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहराध्यक्ष गणेश बिडकर असे सगळे उपस्थित होते भाजपकडून। तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या नीलम गोरे, माजी आमदार विजय शिवतारे सहभागी झाले। परंतु या सगळ्या शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। आता प्रश्न असा आहे, धंगेकरांना डावललं तरी का? त्यांना मोहोळ यांच्यावर आरोप करणं भोवलंय का? की निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काही असं वक्तव्य केलं ज्यामुळे युतीत मिठाचा खडा पडेल? तर मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून एक डावलण्यात आलेत असं काही वेब आर्टिकल देखील सांगतायत, माध्यमे सांगतायत। विशेष म्हणजे धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि पुणे महापालिकेतील सर्व 165 जागा लढवण्याची तयारी करत असल्याचा दावा केला होता। त्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आज भाजपला युतीमध्ये एक 35 ते 60 जागा तरी शिंदे सेनेला देण्यात याव्यात अशी भाजपकडे मागणी होणार आहे, तसा प्रस्ताव देण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे। तर पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते। जर तुम्हाला आठवत असतील तर या सगळ्यामध्ये धंगेकर आक्रमक झाले होते मोहोळांविरोधात। आता हेच प्रकरण रवींद्र धंगेकर यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। पण या घडामोडीबाबत जेव्हा धंगेकरांना विचारण्यात आलं की काही दिवसांपूर्वी तुम्ही भाजप नेत्यांवर टीका केली म्हणून तुम्हाला बैठकीला बोलावलं नाहीये का, तर याचं उत्तर देताना रवींद्र धंगेकर म्हणाले होते, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार आहेत। दुपारनंतर पुण्यात शिवसेना आणि भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे। त्या बैठकीचे मला निमंत्रण आले, अजून तरी आलेलं नाहीये, पण आले तर मी नक्कीच जाईन असं त्यांनी म्हटलेलं होतं। हे बोलताना रवींद्र धंगेकर असंही म्हणाले की भाजपची माझ्यावर एक नाराजी वाढते की कमी होते हे देखील मला पाहावं लागेल आणि जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे धंगेकर त्यांचं म्हणणं मांडतील असं देखील धंगेकर एकूण म्हणाले होते। आता धंगेकरांच्या वक्तव्यावरून आणि झालेल्या बैठकीत जी त्यांची अनुपस्थिती राहिली आहे यावरून हे स्पष्ट आहे की त्यांना बैठकीला अखेरपर्यंत बोलावलं नाही, त्यांना चर्चेत सामील करून घेतलं जात नाहीये। पण तरी देखील असं असलं तरी जागा वाटप बाबतचं जे काही धंगेकर यांचं म्हणणं आहे ते त्यांचं म्हणणं एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहेत। बैठकीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, आज काही जागांच्या आकड्याचा जो काही विषय आहे तो झालेला नाहीये, 60 जागा किंवा 35 जागा असं काहीच विषय झालेला नाहीये। शिवसेना भाजप युती होणार आणि यात बंडखोरी देखील होणार नाही। पण प्रश्न उपस्थित राहतोय, जर असं धंगेकर यांना डावललं गेलं, हे असंच सुरू राहिलं तर त्याचा फायदा अजित पवारांना होणार का? कारण पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी एकटं लढणार आहे। तर विश्लेषकांच्या मते धंगेकर जर या सगळ्यात नाराज राहिले तर ते ज्या कसबा पेठमध्ये त्यांचा दबदबा ठेवतात तिकडे त्यांचं 7000चं एक लीड होतं, मत लीड नव्हतं पण तेवढा मतांचा आकडा त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे तिकडे काही परिणाम एखाद्या प्रभागात होऊ शकतो।
मात्र संपूर्ण पुण्यामधील महापालिकेवरती 165 जागा जे आहेत त्यावरती तरी याचा काही परिणाम होणार नाही. व्हिडिओच्या शेवटी काय तर पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढाई होणार आहे. म्हणजे अजित पवार गट अजूनही एकटं लढण्यावरती ठाम आहे. मात्र एकीकडे भाजप रिपाई आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. अजून प्राथमिक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट अजून शरद पवार यांच्या पक्षाला देखील हाक देत आहे का, तिकडे ते दोघं अजून युती करतात का, यावरती ही खल सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार का, की ते देखील स्वतंत्र लढणार, हे देखील पाहावं लागेल. पण सध्या तरी भाजपने 2500 इच्छुकांच्या एक मुलाखती घेतल्यात उमेदवारांच्या, आणि नंतर ही उमेदवारांची जी नावे असतात ती निश्चित होतील. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युती संदर्भात अजून पुढे काय होतं ते पाहावं लागेल. ही प्राथमिक चर्चा होती जिथे धंगेकरांना सामील करून घेतलं नाही. मात्र धंगेकर त्यांचं मत जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पुढे जागा वाटपाबाबत मांडणार आहेत असं ते म्हणतायत. त्यामुळे पुढच्या बैठकीमध्ये ते असणार का हे देखील पाहावं लागेल. सध्या आजच्या बैठकीमध्ये मोहोळ देखील होते, मुरलीधर मोहोळ होते. त्यामुळे धंगेकर यांचं असलेलं वैर हे आजच्या बैठकीत न जाण्याचं कारण होतं का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.